हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 52. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स अँड राईट देम इन प्रोडक्ट फॉर्म. जी गिव्हन एक्झाम्पल आहे यांना आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे आणि त्यांचे प्रोडक्ट फॉर्म इथे राईट करायचं आहे. इथे नंबर दिलेला आहे 201 आणि इथे व्हॅरिएबल्स पण दिलेले आहे a क्यूब आणि b स्क्वेअर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे जो नंबर दिलेला आहे त्यांचे फॅक्टर फाइंड करणार आहे. 201 चे फॅक्टर काढायचे आहे. तर आपण सर्वात आधी बघत असतो युनिट प्लेसमध्ये 1 आहे. सो हा 2च्या टेबलने डिवाइड होणार आहे का? नाही. 2च्या टेबलने कोणते नंबर डिवाइड होतात? ओनली 2, 0, 2, 4, 6 अँड 8 हे 2ने डिवाइड होणारे नंबर्स आहेत. ओके, सो युनिट प्लेसमध्ये या नंबरपैकी कोणताही नंबर नाही, म्हणजे हा 2ने डिवाइड होणार नाही. ओके, सो इथे हा 3ने डिवाइड होतो का आपण हे चेक करणार. 3ने डिवाइड होण्यासाठी जे गिव्हन नंबर आहे, गिव्हन नंबरची जी डिजिट आहे त्या डिजिटचे ॲडिशन करायची असते. 2 + 0 2, 2 + 1 3. 3 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे जे आन्सर आहे आपलं ते 3च्या टेबलमध्ये येणारा नंबर पाहिजे, म्हणजे त्या पूर्ण नंबरला आपण 3ने डिवाइड करू शकतो. सो या नंबरला आपण 3ने डिवाइड करू शकतो. ओके, 3 6 आर 18, 20 - 18 2. आता हा 2 आणि 1 21 होणार आहे. 3 7 आर 21. ओके, 67 × 3 करून बघा, 201 आन्सर आपल्याला मिळेल, म्हणजे आन्सर बरोबर आहे. आता 67 हा प्राईम नंबर आहे. ओके, प्राईम नंबर मीन्स व्हॉट काय असतो की हा नंबर कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही, त्याचे फॅक्टर फक्त 1 आणि हा स्वतः नंबर 67 असणार आहे, म्हणजे हा 67 नंबर कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, म्हणून आपण याला 67 × 67 नेच राईट करणार आहे. ओके, म्हणजे आपण 67 याला डिवाइड करू तर 67 × 67 आन्सर येणार आहे. तर इथे 201 ह्यांचे फॅक्टर आपण बघितले तर काय मिळालेले आहेत. 3 × 67 हे 201 चे फॅक्टर आहे. आता जे 3 क्यूब आहे इथे प्रोडक्ट फॉर्ममध्ये आपण कसं राईट करणार? a × a क्यूब आहे 3 वेळा आहे, म्हणून आपण 3 वेळा इथे मल्टिप्लाय राईट केलेला आहे. मल्टिप्लाय b स्क्वेअर b × b हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे गिव्हन एक्झाम्पलचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल गिव्हन आहे 91xy_t². फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जो गिव्हन नंबर आहे ह्यांचे फॅक्टर राईट करायचे आहे. ओके, सो इथे आपण यांचे फॅक्टर काढूया. 91 हा 2 3 4 5 6 कोणत्याही टेबलमध्ये येणारा नंबर नाही, किंवा त्यांना 2 3 4 5 6 यांनी डिव्हिजिबल हा नंबर नाही. सो इथे हा 7ने डिव्हिजिबल नंबर आहे. 7ने हा आपण डिव्हाइड करू शकतो. त्यासाठी 7 × 7 इथे 7 राईट केला. 9 - 7 2 2 झाले 21. 7 3 21. ओके, आता हा 13 नंबर हा प्राईम नंबर आहे, तो कोणत्याही टेबलमध्ये नाही येणार, म्हणून आपण याला 13नेच डिव्हाइड करणार आहे. सो 13 × 13. 91 चे फॅक्टर आपल्याला 7 × 13 मिळालेले आहे. सो आन्सरमध्ये आपण राईट करणार 7 × 13 आणि इथे मल्टिप्लाय x राईट करायचा आहे, मल्टिप्लाय y राईट करायचा आहे, मल्टिप्लाय t² आहे. स्क्वेअर आहे म्हणून t आपल्याला 2 वेळा राईट करायचा आहे प्रोडक्ट फॉर्ममध्ये, t × t. ओके, हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे गिव्हन एक्झाम्पलचं. आहे ना इझी. फक्त आपल्याला इथे जे गिव्हन नंबर दिलेले आहे यांचे फॅक्टर फाइंड करायचे आहे, आणि जे व्हॅरिएबल्स आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये दिलेले असणार तर 3 टाइम्स राईट करायचं आहे, आणि स्क्वेअर फॉर्ममध्ये दिलेले आहे तर 2 टाइम्स मल्टिप्लाय राईट करायचे आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 24a² b². इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल 24 चे फॅक्टर राईट करून घेऊया. 24च्या युनिट प्लेसला 4 आहे, म्हणजे हा 2ने डिव्हाइड आपण करू शकतो नंबर. सो इथे आपण राईट करणार 2 2 × 2 2 2 4. इथे 12 नंबर आलेला आहे. 12 हा 2च्या टेबलमध्ये येतो, सो इथे आपण 2 राईट करणार. 2 6 12 6 हा 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणून इथे पण 2 राईट करायचा. 2 3 6. ओके, आणि 3 हा प्राईम नंबर आहे, तो स्वतःच्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपण इथे 3 1
3 असं राईट करणार. ओके. आता ह्या साईडचे जे आपल्याला सर्व नंबर्स मिळालेले आहे हे आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहे 24चे. सो आन्सरमध्ये आपण राईट करणार 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 टाइम्स 2 आणि हा 3 आहे. आता जे गिव्हन ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर आहे हे आपल्याला प्रोडक्ट फॉर्ममध्ये राईट करायचे. ए स्क्वेअर आहे म्हणजे ए आपल्याला 2 टाइम्स राईट करायचा आहे मल्टिप्लाय बी स्क्वेअर आहे म्हणून बी पण आपण 2 टाइम राईट करू. ओके. हे आपल्याला गिव्हन एक्झाम्पलचा आन्सर मिळालेला आहे. एक्झाम्पल नंबर 4 आहे TR²S³. बघा इथे कोणताही आपल्याला नंबर गिव्हन आहे का? नाही, म्हणजे नंबरचे आपल्याला फॅक्टर काढायची आवश्यकता नाही. फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला जे पण काही व्हॅरिएबल्स दिलेले आहे त्यांना स्क्वेअर आणि क्यूब दिलेला आहे ते आपण प्रोडक्ट फॉर्ममध्ये राईट करून घ्यायचे आहे. इथे टी आहे म्हणून मी टी 1 टाइमच आहे. इथे कोणताही स्क्वेअर आणि क्यूब आहे का? नाही. याला पॉवर फक्त 1 आहे म्हणून हा मी 1 टाइमच राईट करणार आहे. आता आरला जी पॉवर आहे तो स्क्वेअर आहे इथे. ओके. सो आर मी इथे 2 टाइम्स राईट करणार मल्टिप्लाय एस हा क्यूब फॉर्ममध्ये आहे म्हणजे 3 टाइम्स राईट करायचा. ओके. हे आपल्याला एक्झाम्पलचा आन्सर मिळालेला आहे ना इझी. तर मुलांनो इथे प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. इझी प्रॅक्टिस सेट आहे. जर तुम्हाला समजला असेल व्यवस्थित तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.